इचलकरंजीतील सहकार क्षेत्रात स्थिरतेचा नवा आदर्श निर्माण करत इचलकरंजी व्यापारी सहकारी पतसंस्थाने सन 2025-26 या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे। सर्व खर्च व तरतुदी वजा जाता संस्थेला तब्बल रुपये 73.84 लाखांचा निव्वळ नफा प्राप्त झाला असून संस्थेची आर्थिक घडी अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे। संस्थेची थकबाकी अत्यंत नाममात्र म्हणजेच केवळ 0.083% इतकी असून नेट NPA 0% ठेवण्यात संस्थेला यश आले आहे। ही माहिती संस्थेचे चेअरमन सूर्यकांत साखरे यांनी दिली। संस्थेचे भागभांडवल रुपये 92.7 लाख तर राखीव व इतर निधी रुपये 5.73 कोटी इतका आहे। एकूण ठेवी रुपये 20.39 कोटी, वितरित कर्ज रुपये 16.25 कोटी आणि गुंतवणूक रुपये 11.45 कोटी इतकी आहे। गेली 41 वर्ष संस्था इचलकरंजी परिसरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करत असून सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध कारभारामुळे संस्थेला अ वर्गाचा दर्जा कायम राखण्यात यश मिळाले आहे। संस्थात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीवर भर देत संस्थेने सभासदांचा विश्वास जपला आहे। त्याचाच परिणाम म्हणून संस्थेने सलग 13 वर्षे 15% दराने लाभांश डिव्हिडंड देत आपली विश्वासार्हता अधिक दृढ केली आहे। या प्रसंगी व्हाईस चेअरमन संजय वठारे, विलासमामा गाथाडे, बाळासाहेब बरगाले, दिलीप वनकुंद्रे, सुभाष तोडकर, शशिकांत शेटके, विलासराव चव्हाण, सुभाष पाटील, नकुल झेले, आशिष पाटील, सौ भारती शिंदे, सौ सुवर्णा मेहतर, अमर सडगर, धन्यकुमार पाटील, सागर मुसळे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे व्यवस्थापक विश्वनाथ रोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले। सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणि शिस्तीच्या बळावर प्रगती साधणाऱ्या या संस्थेची वाटचाल इतरांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे।